एखादा सामाजिक प्रश्न सोडवायचा असेल तर तो शांत बुद्धीने सोडला पाहिजे. प्रश्न कोण कसला आहे, तो कायद्याच्या चौकटीमध्ये कसा सोडवता येईल या संदर्भामध्ये अभ्यास केला पाहिजे. केवळ भावनेत येऊन एखादा प्रश्न सुटला पाहिजे असं म्हणणं आणि त्या प्रश्नासाठी रस्त्यावर येणं, त्या प्रश्नासाठी आंदोलन करणं, हे प्रश्नाची तीव्रता शासनापर्यंत पोहोचवण्यापुरतं योग्य असतं. पण पूर्ण प्रश्न जर आपल्याला सोडवून घ्यायचा असेल तर काही ठाम भूमिका घ्यावी लागते. आणि ठाम भूमिका जर आपल्याला घ्यायचीच असेल तर राज्यस्तरावर जी मंडळी अभ्यास करतात, जी मंडळी चांगला विचार व्यक्त करतात, जी मंडळी संविधानाला अनुसरून बोलतात, कायद्याच्या तरतुदीची भाषा करतात, अशा मंडळींचे सल्ले घेतले पाहिजे, त्यांच्याबरोबर संवाद केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना शिव्या घालण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून त्यांना शिव्या दिल्या जात आहेत. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावर जी जेसीबीतून फुलं उधळली गेली त्या संदर्भामध्ये त्यांनी काहीतरी विधान केलं आणि त्यामुळे ही सगळी मंडळी सुषमाताईंना सध्या शिव्या घालते. परंतु सुषमाताईंनी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजामध्ये जो सध्या वाद आणि संघर्ष निर्माण झालाय यावर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलंय, यावर अत्यंत उत्तम तोडगा सांगितलाय. तो तोडगा काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिव्या देणे ही प्रक्रिया भले आपण पुढे चालू ठेवा, या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह. मी मगाशी आपल्याला म्हटलं की आपल्या राज्यामध्ये सध्या ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये एक संघर्ष सुरू आहे. एका समाजाचं प्रतिनिधित्व मनोज जरांगे पाटील करतायत, दुसऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व हे छगन भुजबळ करत आहेत. जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे आपल्याच राज्यातले, आपलीच ही माणसं आहेत. पण आपलीच माणसं हे दोन्ही माणसं आणि या दोन्ही माणसांना मानणारा समाज सध्या विनाकारण, कारण नसताना एकमेकांच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट करतोय. प्रश्न आहे, मराठ्यांना महाराष्ट्रातले आरक्षण मिळालं पाहिजे. राज्यातल्या सर्वांची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला निश्चित आरक्षणाचे लाभ मिळाले पाहिजेत, त्यांचा आरक्षणामध्ये समावेश झाला पाहिजे. मग प्रश्न हा निर्माण होतो की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं आणि ते दिल्यानंतर कुठल्याही न्यायालयामध्ये त्याला कसल्याही पद्धतीचं चॅलेंज झालं नाही पाहिजे, ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. मग टिकणारं आरक्षण घ्यायचं कसं? एकीकडे तर 50% वर आरक्षण जाऊ नये अशा प्रकारचा आपल्याकडे कायदा आहे, दुसरीकडं ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश होऊ नये यासाठी संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर येतोय. मग मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये समाविष्ट करायचं नसेल आणि आरक्षण द्यायचं असेल तर कसं द्यावं? आरक्षण तर दिलं गेलं पाहिजे. या संदर्भात शिवसेनेच्या उपनेत्या आणि एक अत्यंत महाराष्ट्रातल्या अभ्यासू नेत्या, एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असं मी त्यांचा गौरव करतो, नेहमी सातत्याने करतो, त्यांनी एक तोडगा सांगितलाय. आपण जर 2 दिवसापूर्वीच त्यांचं लाईव्ह ऐकलं असेल तर आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की सुषमाताईंनी दोन्ही समाजाला, महाराष्ट्रातल्या दोन्ही नेत्यांना एक सूचना केली आणि कशा पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो त्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण, चौकटीमध्ये राहून, संविधानिक पद्धतीनं किंवा कायद्याला अनुसरून भाष्य केलंय. मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना, तमाम ओबीसी बांधवांना, या दोन्ही समुदायाच्या नेत्यांना पुन्हा एकदा आवाहन करणार आहे की आपण सुषमाताई अंधारे यांनी सुचवलेल्या तोडग्याचा विचार करावा, कारण हा तोडगा अत्यंत महत्त्वाचा तोडगा आहे. काय तोडगा सुचवला सुषमाताईंनी? सुषमाताईंनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी या समाजाच्या आरक्षणामध्ये किंवा या समाजाच्या आरक्षणाला धक्का तर लागला नाही पाहिजे. अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली.
ते एकेरी बोलल्या नाहीत, एका बाजूचं बोलल्या नाहीत. दोन्ही बाजूंना समान न्याय जर आपल्याला द्यायचा असेल तर काय करावं लागेल यावर त्यांनी अत्यंत सुंदर भाष्य केलं. ते म्हणाल्या की राज्यघटनेच्या कलम 368 क मध्ये बदल केला पाहिजे. जेव्हा मी त्यांचं हे लाईव्ह ऐकलं गेल्या 2 दिवसापूर्वी आणि तेव्हापासून सातत्याने मी या विषयावर माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडंसं अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर राज्यघटनेच्या 368 क या कलमामध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि दुरुस्ती करण्याचे संपूर्ण अधिकार केंद्र शासनाला आहेत. कशा पद्धतीचे अधिकार आहेत केंद्र शासनाला की केंद्र शासनाकडे जर 272चं संख्याबळ लोकसभेमध्ये आणि 100चं संख्याबळ जर राज्यसभेमध्ये असेल तर केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करता येऊ शकते. आणि मग घटना दुरुस्ती केल्याच्या नंतर कलम 368 या 368 मध्ये जे उपकलम आहेत त्या कलमामध्ये जसं अ ब क ड वगैरे त्यातला जो क हा भाग आहे तो क हा जो भाग आहे या भागामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. काय दुरुस्ती करता येऊ शकते की परिशिष्ट 9 मध्ये राज्यघटनेचे परिशिष्ट जे 9 आहे हे परिशिष्ट 9 हे सध्या ब्लॉक आहे किंवा त्याला काय मराठीमध्ये म्हणता येईल आपल्याला की ते गोठवण्यात आले, झाकून ठेवले, बांधून ठेवले, ते उघडलं जात नाही. कारण त्या परिशिष्ट 9 मध्ये राज्यकर्त्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विरोधातल्या गोष्टी आहेत. तमिळनाडूचं जे आरक्षण आहे 20% त्यांनी वाढवून दिलेलं ते सुद्धा त्या परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि ते गोठवण्यात आलेलं आहे. परिशिष्ट 9 मध्ये टाकलेल्या गोष्टी गोठवण्यात आल्यानंतर कोणत्याही न्यायालयात जाता येत नाही अशी कायदेशीर तरतूद आहे. आणि त्यामुळं तामिळनाडूचं हे आरक्षण टिकलेलं आहे. कारण त्यांनी आरक्षणाचे कायदे अस्तित्वात येण्याच्या खूप अगोदर संबंधित कायदा करून परिशिष्ट 9 मध्ये टाकल्यामुळं त्यावर सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्याही कोर्टामध्ये जाता येत नाही. सुषमाताई असं सांगतात, राज्यातल्या सगळ्या मान्यवरांना सांगतात की ओबीसीच्या नेत्यांनी, मराठा समाजाच्या नेत्यांनी, मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी एकत्र बसलं पाहिजे. एकत्र बसून या दोघांनी राज्य सरकारला म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांना गळ घातली पाहिजे की आपण तातडीनं विधानसभेचे एक विशेष अधिवेशन बोलवा. या अधिवेशनामध्ये एक ठराव पास करावा की केंद्र शासनाने कलम 368 क मध्ये दुरुस्ती करून मराठा समाजाचं आरक्षण परिशिष्ट 9 मध्ये पुन्हा टाकावं. अशा पद्धतीची दुरुस्ती करावी आणि केंद्र सरकारला पूर्णपणानं अशा पद्धतीची दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे काय होईल, ओबीसीना किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही पद्धतीचा धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला मग किती पुढे द्यायचंय, 15% द्यायचंय, 16% द्यायचंय, 18% द्यायचंय, 20% द्यायचंय, तर त्यांना आरक्षण देता येईल. केंद्रामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, राज्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुढे आले पाहिजे आणि आरक्षण देण्याची मनस्थिती किंवा मानसिकता त्यांची असली पाहिजे. असं जर घडलं की महाराष्ट्र विधानसभेने असा ठराव केला, तो केंद्र शासनाकडे पाठवला, केंद्र शासनाने विशेष अधिवेशनामध्ये तो ठराव स्वीकारून त्यावर जर कायदा केला किंवा त्यावर जर हे परिशिष्ट 9 किंवा 368 क ओपन करण्याचा प्रयत्न केला किंवा ओपन केलं तर पुन्हा तामिळनाडू सारखं मराठा आरक्षण सुद्धा आपल्याला जेवढं द्यायचं असेल तेवढं देता येईल आणि परिशिष्ट 9 मध्ये पुन्हा ते टाकून क्लोज करता येईल. एकदा जर परिशिष्ट 9 मध्ये महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आरक्षण टाकलं तर कुठल्याही न्यायालयामध्ये त्यावर दाद मागता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा आहे. आणि याच नेमक्या गोष्टीचा फायदा
केंद्र शासनाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने, कारण त्यांच्याकडे बहुमत आहे, 300 पेक्षा अधिक लोक आहे, हा कायदा पास करण्यासाठी त्याला 272ची गरज आहे, पण तुमच्याकडे 303 आहेत, तर तातडीने अशा पद्धतीचा कायदा त्यांनी करावा, अशा पद्धतीची दुरुस्ती त्यांनी करावी. आणि हे जे परिशिष्ट 9 बंद आहे सध्या, हे परिशिष्ट 9 उघडावं आणि त्यामध्ये मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते त्यात पुन्हा टाकावं आणि गरज वाटली तर ते पुन्हा क्लोज करावं. अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला किंवा या प्रकरणामधला एक तोडगा सुषमाताईंनी सुचवलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांनी किंवा या विषयातले जे अभ्यासक आहेत अशा सगळ्या अभ्यासकांनी यावर चर्चा केली पाहिजे. आणि सुषमा अंधारे असं म्हणल्या, सुषमा अंधारे तसं म्हणल्या, ह्यांचा निषेध त्यांचा निषेध, यांना बघून घेऊ त्यांना बघून घेऊ, याला दाखवू त्याला दाखवू, याला पाडू त्याला पाडू, याला गाडू त्याला पाडू, यापेक्षा सुद्धा आरक्षण पदरात पाडून घ्यायचं असेल तर ते या मार्गाने घेतलं पाहिजे. महाराष्ट्र विधानसभेने अशा पद्धतीचा एक ठराव करावा, केंद्र शासनाकडे तो ठराव पाठवावा, केंद्र शासनाने बहुमताच्या त्यांच्या जोरावर हा ठराव पास करावा आणि मराठा आरक्षण पुन्हा परिशिष्ट 9 मध्ये टाकावं. आणि तसं घडलं तर त्या आरक्षणाला कुठेही चॅलेंज करता येणार नाही, अशा प्रकारची सूचना सुषमाताई अंधारे यांनी आपल्या लाईव्हमधून महाराष्ट्रातल्या जनतेला केली आहे. मला असं वाटतं, मला स्वतःला या संदर्भात मला स्वतःला असं वाटतं की हे राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे. या राज्यामध्ये जर आपण आपसात भांडत राहिलो, एकमेकांबरोबर मारामाऱ्या करत राहिलो, वैचारिक एकमेकांबरोबर युद्ध करत राहिलो किंवा जे प्रकार बीडला वगैरे घडले असे प्रकार जर आपण करत राहिलो तर आपला जो महत्त्वाची मागणी आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाचे लाभ मराठा समाजातल्या गरजवंताला जर मिळाला तर त्या समाजाचा उद्धार होण्याला पुढे पुढे खूप मोठी संधी मिळेल आणि त्याचा फायदा मिळेल. ही आपली जी प्रमुख मागणी आहे, या मागणीपासून आपलं लक्ष अजिबात विचलित होता कामा नये. त्यामुळे भुजबळांनी जरांगेबद्दल काही बोलणं, जरांगेने भुजबळांबद्दल काही बोलणं आणि आपण सगळी बाकी मंडळीने आपापल्या व्हॉट्सअप मोबाईलवर एकमेकांची टिंगलटवाळी करत बसणं, यापेक्षा सुद्धा या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख घटकाच्या नेत्याने एकत्र बसला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्या राज्य सरकारकडे गेलं पाहिजे. राज्य सरकारनं अशा पद्धतीचा एक विशेष अधिवेशन बोलून ठराव घेतला पाहिजे. हा ठराव केंद्र शासनाकडे पाठवला पाहिजे. केंद्र शासनाने आपल्या अधिकारामध्ये आपल्याकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर अशा पद्धतीनं परिशिष्ट 9 उघडलं पाहिजे. जे उघडता येऊ शकतं, बंद करता येतं तर ते उघडता येऊ शकतं, कायदा करून ते उघडलं पाहिजे. त्यात मराठा आरक्षणाचा जे पर्सेंटेज आहे ते आरक्षण त्यामध्ये पुन्हा टाकून ते परिशिष्ट 9 क्लोज केलं पाहिजे. अशा पद्धतीची सूचना सुषमाताई अंधारे यांनी केली. महाराष्ट्रातल्या जनतेला मी विनंती करणार आहे की खरं म्हणजे आपण सगळेजण विद्वान मंडळी आहात, पण थोडीशी जास्त भावनाशील आहात. आपण थोडासा शांतपणे प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की सुषमाताई या कधीही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत किंवा त्या कुठल्याच आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत. सुषमाताई हे एक असं व्यक्तित्व आहे किंवा त्या अशा बनलेल्या आहेत, त्या समाजशील आहेत. ना त्यांच्याकडे जात आहे, ना त्यांच्याकडे धर्म आहे, ना त्यांच्याकडे पंथ आहे. आंबेडकरी विचाराच्या जरूर आहेत, अभ्यासक आहेत, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्ते आहेत. संपूर्ण समाजाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची भावना बाळगून त्या सध्या शिवसेनेमध्ये किंवा राजकारणामध्ये काम करतात. उथळपणे आपण एखादी गोष्ट ऐकतो, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण आपल्या नेहमीच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर काहीतरी प्रकार करत राहतो. यापेक्षा सुद्धा त्यांनी सुचवलेला जो मुद्दा आहे, त्यांनी काढलेला जो तोडगा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यावर आपण काही काम केलं पाहिजे असा विचार मराठा समाजातील मान्यवर नेत्यांनी आणि असा विचार ओबीसी समाजातल्या मान्यवर नेत्यांनी जर केला तर ओबीसीला तर आरक्षण आहेच, पण त्यांना धक्का लागणार नाही आणि मराठा बांधवांना विनाकारण न्यायालय, कोर्ट या भानगडी भविष्यामध्ये कराव्या लागणार नाहीत. त्यांना जर परिशिष्ट 9 मध्ये तामिळनाडूसारखं हे आरक्षण टाकण्यात आलं आणि ते पुन्हा क्लोज करण्यात आलं तर पुन्हा कुणालाही
कसल्याही पद्धतीनं न्यायालयात जाता येणार नाही आणि त्यांचाही प्रश्न सुटेल, त्यांचाही प्रश्न सुटेल. दोन्ही समाज या राज्यामध्ये गुण्या गोविंदाने राहतील. अशा प्रकारचा अत्यंत मौलिक आणि चांगला विचार सुषमाताई अंधारे यांनी मांडलेला आहे. आपल्या सर्वांचं जर ताईंना शिव्या द्यायचं झालं असेल तर ताईंनी मांडलेल्या या विचारावर आपण विचार केला पाहिजे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.